वेलकम टू सर्व काही मराठी चॅनल. मंडळी, आज आपण अशा एका भव्य आणि अभेद्य पहाडी किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, जो फक्त काही दगडविटांनी बनलेला नाहीये, तर तो अक्षरशः एक जिवंत इतिहास आहे. आपण बोलतोय हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाबद्दल. आज आपण रायगडाची ती अफाट भौगोलिक रचना, त्याचा थरारक इतिहास आणि थक्क करणारी वास्तुकला अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, आपण यात लक्ष घालूया. 1356. होय, 1356. हा आकडा काय आहे माहितीये? ही आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची मीटरमधली उंची. सह्याद्रीच्या कुशीत एवढ्या उंचावर वसलेला हा किल्ला, विचार करा, भौगोलिकदृष्ट्या किती सुरक्षित असेल. आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी ही उंची किती निर्णायक होती हे या एकाच आकड्यावरून आपल्याला एकदम क्लिअर होतं. आता थोडं इतिहासात डोकावून पाहूया. या गडाचा प्रवास पाहिलात ना, तर 1656 मध्ये याच्या बांधकामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग आला तो सुवर्णदिन 1674. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तो ऐतिहासिक राज्याभिषेक पार पडला आणि रायगड अधिकृतपणे हिंदवी स्वराज्याची राजधानी बनला. आणि तुम्हाला सांगतो, हा प्रवास इथेच थांबलेला नाहीये. अगदी अलीकडेच युनेस्कोच्या यादीत याला मानाचं स्थान मिळण्याची प्रक्रिया सुरू झालीय. एका साध्या डोंगरापासून सुरू झालेला हा प्रवास चक्क जागतिक वारसापर्यंत कसा पोचलाय, हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. आता हे ऐका, 1674 साली राज्याभिषेकाच्या वेळी गडावर एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता, हेनरी ऑक्सिंडन. त्याने गडाचं केलेलं वर्णन खूप काही सांगून जातं. तो काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, हा डोंगर मानवी कलाकुसरीपेक्षा निसर्गानेच अधिक सुरक्षित केलाय. आतल्या कुणाफितुराने दगफटका केल्याशिवाय हा किल्ला जिंकणे पूर्णपणे अशक्य आहे. बघा, हे त्या काळातलं वाक्य आहे. यावरून आपल्याला या पर्वताच्या नैसर्गिक संरक्षणाची आणि त्याच्या अभेद्यतेची अचूक कल्पना येते. किल्ल्याच्या सुरक्षेचा विषय निघालाच आहे तर इथल्या प्रवेशद्वारांबद्दल बोललंच पाहिजे. इथला महादरवाजा हा मुख्य प्रवेशमार्ग. याच्या दोन्ही बाजूंना तब्बल 21 मीटर उंच असे भव्य आणि भक्कम बुरुज आहेत. यावर किती कडक पहारा असेल याचा तुम्हीच विचार करा. पण दुसरीकडे दक्षिणेला एक मेणा दरवाजा आहे. हा एक खासगी प्रवेशमार्ग होता, जो विशेषतः राजघराण्यातील महिलांसाठी आणि राणीवशात जाण्यासाठी वापरला जायचा. म्हणजे सुरक्षेसोबतच गोपनीयतेचीही किती काटेकोर काळजी घेतली होती हे यातून दिसतं. आता गडावरच्या वास्तुकलेचा एक असा नमुना पाहूया जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तो म्हणजे इथला राजदरबार. इथली ध्वनिव्यवस्था किंवा अकॉस्टिक्स इतके कमाल आहेत की नगरखाना दरवाजाजवळून बोललेला शब्द थेट महाराजांच्या सिंहासनापर्यंत अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. कोणताही माईक किंवा आधुनिक स्पीकर नसताना महाराजांचा किंवा दरबारातला संवाद अगदी शेवटच्या माणसापर्यंत सहज पोचत असे. तत्कालीन वास्तुकलेचं हे एक जबरदस्त सायंटिफिक आश्चर्यच म्हणावं लागेल. पण मग साहजिकच प्रश्न पडतो, या अशा अद्भुत वास्तुकलेमागे डोकं कोणाचं होतं? तर ते होते मुख्य वास्तुविशारद सरदार हिरोजी इंदुलकर. त्यांच्या असीम निष्ठेचा एक उत्तम उदाहरण म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर त्यांनी स्वतः कोरलेले शब्द, सेवेठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाची पावलं आपल्या नावावर पडावीत आणि आपली कायम महाराजांची सेवा घडावी, ही त्यामागची किती निस्वार्थ आणि सुंदर भावना होती नाही? वास्तुकलेकडून आपण आता थोडं मानवी अनुभवाकडे वळूया. 1737. होय, 1737. रायगडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी साधारणपणे एवढ्या पायऱ्या चढाव्या लागतात. आजच्या काळात आपण नुसता विचार जरी केला ना, तरी ही चढण किती कठीण आहे ह्याची आपल्याला कल्पना येते. आणि हाच आकडा आपल्याला एका अशा ऐतिहासिक कथेकडे घेऊन जातो जी खरोखरच प्रत्येकाच्या अंगावर काटा आणते. ही गोष्ट आहे हिरकणीची, एका सामान्य आईच्या असामान्य धैर्याची. रायगडाचा तो भव्य आणि कठीण भूगोल एका स्थानिक दूध विक्रेत्या महिलेच्या जीवनाशी कसा जोडला गेला त्याची ही कथा आहे. किल्ल्याच्या इतिहासातली ही एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच भावस्पर्शी बाजू आहे. गडाच्या त्या भयानक अभेद्यतेला एका आईच्या प्रेमाने कसं आव्हान दिलं ते आता आपण पाहणार आहोत. आता पुढे वळूया आणि पाहूया हे कसं घडतं. हिरकणीचा रोजचा दिनक्रम खरंच खूप खडतर होता. रोज सकाळी दुधाचे जड हांडे डोक्यावर घेऊन त्या हजारो पायऱ्या चढायच्या. महादरवाजातून कडक चेकिंग करून आत जायचं. दिवसभर गडावर दूध विकायचं आणि सूर्यास्तपूर्वी महादरवाजा बंद होण्याच्या आत पुन्हा खाली गावात उतरायचं. आपल्या लहानग्या बाळाच्या पालनपोषणासाठी ती रोज हा एवढा थकवणारा प्रवास न चुकता करत होती. पण मित्रांनो, एक दिवस असा आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. शिवरायांचे लष्करी नियम अत्यंत कडक होते. एकदा का सूर्यास्त झाला की महादरवाजा पूर्णपणे बंद आणि कुलूप बंद केला जायचा. त्या दिवशी दूध विकायला हिरकणीला थोडा उशीर झाला आणि ती गडावर जडकली. दरवाजे बंद झालेत आणि आपलं तान्हं बाळ खाली गावात एकटंच रडत असेल या नुसत्या विचारानेच ती अक्षरशः वेडीपिशी झाली.
आणि मग तिने एक असा निर्णय घेतला जो कल्पनेच्या आणि मानवी क्षमतेच्या पूर्णपणे पलीकडचा होता. रात्रीच्या त्या भयानक काळोखात हाताशी कोणतीही साधने किंवा दोरखंड नसताना अत्यंत धोकादायक असा तो उभा कडा ती खाली उतरून आली. विचार करा, जिथे दिवसा उजेडी पाहायला भीती वाटते, तिथे केवळ एका आईच्या अफाट प्रेमाने आणि जिद्दीने तिला हे अशक्यप्राय आव्हान पार करण्याचं अचाट बळ दिलं. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा त्यांनी काय केलं असेल? त्यांनी हिरकणीच्या धैर्याचं केवळ कौतुकच केलं नाही, तर गडाच्या सुरक्षेतली एक खूप मोठी त्रुटी लगेच ओळखली. महाराजांनी तातडीने त्या असुरक्षित कड्यावर भक्कम तटबंदी बांधून काढली आणि त्या शौर्याच्या स्मरणार्थ त्याला हिरकणी बुरुज असं नाव दिलं. एका सामान्य स्त्रीच्या नावाने गडावर बुरुज बांधला जाणं हे महाराजांच्या रयतेप्रती असलेल्या अथांग आदराचं किती उत्तम उदाहरण आहे, नाही का? आता याबद्दल सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आजच्या काळात गडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेली ही आधुनिक व्यवस्था, म्हणजेच रायगड रोपवे. जिथे हिरकणीला जीव धोक्यात घालावा लागला किंवा जिथे आपल्याला हजारो पायऱ्या चढाव्या लागतात, तिथे आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण केवळ 4 मिनिटात 420 मीटरची चढण पार करून अगदी आरामात माथ्यावर पोचू शकतो. 1986 मध्ये सुरू झालेला हा एक ना नफा प्रकल्प आहे, ज्यामुळे आज आबालवृद्धांना गडाला अगदी सहज भेट देता येते. पण मंडळी, हा एवढा अमूल्य ऐतिहासिक ठेवा नुसता बघून चालणार नाही, तर तो जपणं हे आज आपल्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानसारख्या अनेक स्वयंसेवी संस्था आणि तिथले स्थानिक लोक गडाची स्वच्छता आणि संवर्धन करण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत. या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारशाचं जतन करण्यासाठी फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपल्यासारख्या जनसामान्यांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे हे यातून स्पष्ट दिसतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारताची 44वी युनेस्को जागतिक वारसा नोंद म्हणून मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया अंतर्गत रायगडाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळालं आहे. ही आपल्या संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. रायगड आता केवळ आपला एक किल्ला राहिला नसून तो संपूर्ण जगासाठी एक संरक्षित आणि मान्यताप्राप्त ऐतिहासिक वारसा बनला आहे. या माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवासाच्या शेवटी आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सह्याद्रीच्या या काळ्या खिब्बिन्न दगडांवर कोरलेला हा जाज्वल्य इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्या कसा जतन करतील? कारण लक्षात घ्या, हा केवळ दगडांचा किल्ला नाहीये, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि बलिदानाचा जिवंत साक्षीदार आहे. या वारसाचं रक्षण करणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणं ही आता आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब इफ यू लाईक व्हिडिओ.